तर मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. त्यासाठी मी अर्धा किलो कारली चिरून घेतली आहे. मोठे 3 कांदे कापून घेतले आहे. लसूण ठेचून घेतला आहे आणि मिरची कापून घेतली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या. आणि खोवलेलं ओलं खोबरं पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. तेल टाकून तापलेलं आहे ते. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया प्रथम मिरची. नंतर टाका लसूण, कांदा. चमच्याच्या टोकावर असं थोडंसं तीळ घालायचं म्हणजे कांदा चांगला लवकर मुरतो. कांदा आपला 1.5% शिजला आहे. भाजी ही वाफेवरची आहे, त्यामुळे पूर्ण कांदा शिजवू नका. वाफेवरच्या भाजीसोबत हा कांदा आपोआप शिजतो. आता आपण घालूया त्याच्यात पाव चमचा हळद. हळद तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. गॅसची फ्लेम स्लो करा. आता आपण त्यात घालूया कारली. अशी थोडी कारली घालून घ्यायची आणि अशी त्या कांद्यात परतायची. थोडी परतून झाली की सर्व कारली घाला. चांगली आता मिक्स करून घेऊया. कारली चांगली परतून घेतल्यानंतर त्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ. पुन्हा आपण ते मीठ एकत्र करून घेऊया. भाजी अशी चांगली पुन्हा परतून कारल्याची भाजी करताना कारलं केव्हाच मिठाच्या पाण्यात चुरून घेऊ नका. त्यामुळे कारल्याचं पाणी बाहेर निघून जातं आणि कारल्याची भाजी अतिशय कडू लागते. म्हणून कारली मिठाच्या पाण्यात न चुरताच अशीच डायरेक्ट भाजी फोडणीला घाला. आता आपण त्याच्यावर ठेवूया झाकण. 2 मिनिटं अशीच राहू द्या. ताटामध्ये पाणी ओतायचं नाही. कारल्याच्या भाजीची रेसिपी शेवटपर्यंत पहा. ही भाजी तयार होईपर्यंत मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवा. 2 मिनिटांनी आपण झाकण काढून पाहूया. दोन मिनिटांनंतर झाकण काढून झाल्यानंतर भाजी आपण परतून घेतली. आता हिला आपण 5 मिनिटं अशीच ठेवून द्यायची. A few minutes later. 5 मिनिटांनी पाहूया आपली भाजी शिजली आहे. भाजी आपली अशी छान वाफवली आहे. थोडंसं चमच्यात घेऊन खायची. भाजी आपली शिजली आहे. आता आपण त्यात घालूया ओले खोबरे. हे मी अर्धा किलो भाजीसाठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. जेवढं खोबरं तुम्ही जास्त टाकाल तेवढी भाजी चवदार होईल. त्याचा कडवटपणा जास्तीत जास्त मोडला जातो. त्याच्यामुळे कांदा आणि खोबरं हे कारल्याच्या भाजीत जास्त प्रमाणातच टाकावे. ही भाजी आता हाय फ्लेमवर परतून घ्यायची. 1 मिनिट हाय फ्लेम.
असं चांगलं ऑब्झर्व झालं पाहिजे आणि भाजी कशी अशी खरपूस झालेली दिसली पाहिजे. हा असा थोडा ओलावा आहे ह्या भाजीला. ह्या भाजीचा संपूर्ण ओलावा निघून गेला का ही भाजी जास्त कडू लागत नाही. A few minutes later. मिडियम फ्लेमवर 10 मिनिटे भाजी आपण अशीच ठेवली. अशी आता खरपूस झाली आहे. थोडी भाजी अशी पातेल्याला अशी लागली. साखर घालून झाल्यानंतर 2 मिनिटांनी भाजी आपली बघा कशी अशी चांगली झाली आहे. शिजली पण आहे मस्त. आता ही भाजी आपण खाऊन जायची. तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी बनवा आणि मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.